जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज कांद्या खोबऱ्याचं वाटण न करता मस्त चमचमीत मूग डाळ वड्यांची भाजी करणार आहे. विदर्भामध्ये उन्हाळ्यात आमरस थाळीमध्ये मूग डाळ वड्यांची भाजी असते. पारंपरिक पद्धतीने मूग डाळ वड्याची भाजी करण्यासाठी 1 वाटी मूग डाळीच्या वड्या घेत आहे. पाट्यावर डाळ वाटून वड्या केलेल्या आहेत. याची रेसिपी चॅनलवर अपलोड केली आहे. भाजीसाठी याची मिक्सरमध्ये पेस्ट करायची आहे. मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 लसूण कड्या, अद्रक, 1 हिरवी मिरची, कोथिंबीरचे कोडे देठ पण घेत आहे. याची पेस्ट करून घ्यायची. कढईमध्ये तेल गरम झालं, मोहरी छान तडतडू द्यायची. यामध्ये बारीक कट केलेला कांदा थोडा जास्त घ्यायचा. 2-3 मिनिट परतून घ्यायचा आहे. हलकासा रंग बदलेपर्यंत परतायचा. यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर पेस्ट हे 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, यामध्ये हळद, 1 चमचा मिरची पावडर आवडीनुसार घ्यायची. भाजी आपल्याला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्यायची. घरी तयार केलेली मिरची पावडर आहे. याची रेसिपी अपलोड केलेली आहे. हे सर्व परतून घ्यायचं. यामध्ये 1 वाटी मुगाच्या डाळीच्या वड्या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या. वेगळ्या भाजून घ्यायच्या नाहीत. 2 मिनिट खमंग परतून घ्यायच्या. लो फ्लेमवर परतून घ्यायच्या. 2 मिनिट परतल्यानंतर यामध्ये गरम पाणी, भाजी किती घट्टसर पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. गरम पाणी टाकल्यामुळे भाजी चवीला छान होते. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. अर्धा चमचा काळा मसाला, चवीनुसार मीठ, याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची. यावर झाकण ठेवून भाजी 10 ते 12 मिनिट शिजवून घ्यायची आहे. 10 ते 12 मिनिटानंतर भाजी छान शिजली आहे. मध्ये एक वेळ भाजी मिक्स करून घ्यायची. तरी छान आली आहे. मस्त सुवास येत आहे. यामध्ये कोथिंबीर, कांदा खोबऱ्याचे वाटण न करताही मस्त चमचमीत भाजी तयार आहे. मूग डाळ पाट्यावर वाटून वड्या केलेल्या आहेत. त्यामुळे भाजी चवीला खूप छान होते. अशा सोप्या पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी लाईक आणि शेअर करा. ही भाजी भाकरीसोबत, भातासोबत छान लागते. करून बघा. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.